सॉरी. नमस्कार, माझं नाव स्नेहा सावंत आहे. मी स्पायना बायफिडा फाउंडेशनमध्ये चीफ कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. ही पत्रकार परिषद आज आम्ही ठेवली आहे हे कारण खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की आज वर्ल्ड स्पायना बायफिडा डे आहे. जगभरात लोकांना माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की ह्या देशामध्ये कोणालाही ह्याची अवेअरनेस नाही किंवा माहिती नाही आहे किंवा हा स्पायना बायफिडा हा शब्दही पहिल्यांदा ऐकत असतील. स्पायना बायफिडा हा जन्मदोष आहे. ह्या जन्मामध्ये पाठीवरती अशी गाठ येते, जी ज्याच्यामध्ये आपले स्पायनल कॉर्डचे नर्व्स फसलेले असतात, ज्यामुळे पॅरालिसिस होण्याची शक्यता जास्त असते अशा मुलांना. त्याच्या व्यतिरिक्त हा गंभीर आजार आहे जे प्रिव्हेंट होऊ शकतो फक्त फोलिक ॲसिड प्रेग्नेंट होण्याच्या आधी एका महिलेने जर घेतली तर ह्याच्यानी 75% मुलं प्रिव्हेंट होऊ शकतात ह्या गंभीर आजारपणाने. जेव्हाही कुठलीही महिला जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल किंवा लग्नानंतर तुरंत ही फोलिक ॲसिड सुरू करू शकतात, कारण की अनप्लॅन प्रेग्नेन्सी कधीही होऊ शकते. तर कारण की आपण जर समजा प्रेग्नेन्सी नंतर तर गायनॅकोलॉजिस्ट चालू करतातही, पण तेवढ्यात न्यूरल ट्यूब ऑलरेडी फॉर्म झालेली असते, त्यामुळे ही 1.5 ते 2 वर्ष आधी 2 महिने आधी घ्यावी लागते. तर बेटर आहे जर समजा तुम्ही प्लॅन करत असाल प्रेग्नेन्सी किंवा लग्न झालं असेल तर तेव्हापासून तुम्ही फोलिक ॲसिड ही घेऊ शकता. 400 मायक्रोग्रॅम्स ह्याचा डोसेज असतो, जो प्रिव्हेंट करू शकतो स्पायना बायफिडा किंवा अशा आजारांना. ॲक्च्युली ना काय होतं माहिती आहे, जर समजा तुम्हाला 400 मायक्रोग्रॅम्स पाहिजे असतील तर 10 ऑरेंजेस खावे लागतील किंवा 12 ॲपल्स खावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तरच तुम्हाला, आणि ते पण डेली, हे पॉसिबल नसतं. फक्त आता नवीन संशोधन येतो आहे ज्यांनी आपण शेवग्याच्या शेंगाची पालं असतात त्याची भाजी जर आपण डेली कन्झ्युम केली तर तेवढ्या अमाऊंट आपल्याला फोलिक ॲसिड भेटू शकते. पण त्याच्यावरती रिसर्च अजून चालू आहे. बाकीचे जे आपले प्रोडक्ट्स आहेत, फूड प्रोडक्ट जे आपण खातो त्याच्यामधनं सफिशियंट भेटत नाही, म्हणून फोलिक ॲसिड टॅबलेट ही इझिली कन्झ्युमेबल आणि खूपच स्वस्त मिळणारे कुठेही अवेलेबल असते ही फोलिक ॲसिड टॅबलेट. सो फोलिक ॲसिड टॅबलेट घेऊ शकता. जर तुम्हाला कळलं की तुम्हाला असं बाळ तुमच्या पोटात आहे तर तुम्ही तुरंत प्लॅन करू शकता. त्याची पहिली सर्जरी असते. एक तर त्याच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये जर जास्त पाणी असेल त्याच्यावरती एक VP शंट म्हणून घालून सर्जरी केली जाते व सो दॅट ती ड्रेन करावं पाणी. त्याच्या व्यतिरिक्त पाठीचं जी गाठ आलेली असते ती काढतात व त्याची एक सर्जरी केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त जर समजा त्या मुलाच्या ते तुम्हाला हळूहळू कळेल, जसं बाळ मोठं होईल तसं तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये अजून काही डिफेक्ट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत. कारण की पॅरालिसिस असेल तर ऑर्थोपेडिक किंवा तुम्हाला थेरपिस्टकडे जावं लागेल, मग त्याची वेगळी ट्रीटमेंट करावी लागेल. युरिन आणि शीवरती जर कंट्रोल नसेल त्याची एक वेगळी सर्जरी केली जाते, जेणेकरून त्या बाळा किंवा मुलाला इझी पडेल पुढचं आयुष्य जगायसाठी. कारण की सारखं जर ड्रिप होत असेल, युरिन जर सारखी निघत असेल तर त्याला पुढे जाऊन जरा प्रॉब्लेम येऊ शकतो. ह्यासाठी की शाळेत जाताना किंवा इतर तर पेरेंट्सला जरासं बर्डन पडतं की त्यांना घेऊन जायला शाळेमध्ये, सो दॅट युरिन काढायला